जय गजानन सर्व माऊलींना. आज जागतिक पर्यावरण दिन आणि त्यानिमित्त मी आज या 2 झाडांची खरेदी केली आहे. मानव आणि पर्यावरण याचं अतूट नातं आहे. हे बघा, कडुनिंबाचं झाड आणि हे मोगऱ्याचं झाड. आता मी माझ्या घरी. नमस्ते सर्व माऊलींना, जय गजानन. आज जागतिक पर्यावरण दिन 5 जून. सगळ्या जगामध्ये आपण हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा करतो. आणि ह्या दिवशी सगळीकडे रानटी झाडं, देशी झाडं, फुलांची झाडं अशी वेगवेगळ्या प्रकारचं प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार लावत असतो. त्याच प्रकारे मी पण आमच्या घराच्या आजूबाजूला जागा सोडलेली आहे. त्याच्यात छोटी छोटी झाडं लावलेली आहेत. इथं जर मी उभी आहे बघा, माझ्या शेजारी लिंबाचं झाड आहे. त्याला भरपूर लिंब येतात आणि लिंब भरपूर रसाळ आहे. तर आता हे मी आज कडुलिंबाचं झाड लावणार. आता हे कडुलिंबाचं झाडाला मी इथे जागा निवडली. आता ही जागा निवडली. आता मी काय करणार आहे, ओलीच जागा आहे बघा. काल पाऊस पडून गेला त्यामुळं माती ओलीच आहे. आपल्या सगळ्यांची नाळ ही मातीशी जोडलेली आहे. आपण सगळे, आपला भारत देश हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळं आपण भारत मातेची सगळीच लेकरं ती शेतकऱ्याची लेकरं आहोत. आता हा मी हे छोटं खाली खोर आहे बघा. टिकावाने खोदायची काही गरज नाही वाटत आहे. इथं मी शेजारी टिकाव पण आणला आहे. माती भुसभुशीत झाली आहे, ओली माती, त्यामुळे ती खोऱ्याने पण निघते. त्याच्यासाठी मग मी एक खड्डा करते. आजकालच्या काळात सगळीकडे जर बघितलं तर सगळीकडे सिमेंटची जाळी झाली. आता ही सिमेंटच्या जाळ्यांमुळं काय होतं, सिमेंटच्या जंगलांमुळं पर्यावरणाचा समतोल राखला जात नाही आणि त्यामुळं ऑक्सिजन, प्रदूषण या समस्या वाढलेल्या आहेत. त्यासाठी मी आज हे झाड लावणार आहे. हे कडुनिंबाचं झाड सगळ्यांनाच माहिती आहे, त्याचे अनेक फायदे आहेत. या कडुनिंबाच्या झाडामध्ये अनेक गुणकारी घटक आहेत. या कडुनिंबाच्या झाडाच्या फांदी, मूळ, पानं, त्याच्या निंबोण्या असतात पिवळ्या रंगाच्या द्राक्षांसारख्या, फुलं, या सगळ्यांचाच औषध म्हणून उपयोग केला जातो. खड्डा अजून कमीच वाटतोय, मी थोडंसं टिकावाने खोदून घेते. अजून थोडा खड्डा केला. त्याला लागते बासाला, त्याच्यामुळं आपोआप बाहेर जात खाली जाते. हे बघा, आता हे झाड मी लावणार आहे. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं, लिंबाच्या झाडाचे खूप फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे कर्करोगाच्या ज्या पेशी असतात, ह्या पेशी कमी करण्यासाठी किंवा याला प्रतिकार करण्यासाठी या कडुनिंबाचा वापर करतात. त्यानंतर जर आपली त्वचा, हे बघा मी काळ्या पिशवीतून जागा काढते. आपल्या त्वचाला बघा खाज सुटते, त्वचेला फंगससारखे डाग येतात, नाईटे येतात. त्यावेळेस काय करतात, तर आपल्या त्वचेवर कडुनिंबाचे पानांपासून तेल तयार करतात आणि ते तेल आपण औषध म्हणून लावलं जातं. आपल्या अंगाची खाज कमी होते. तसेच अनेक जे विषाणू असतात, विषाणूंमुळे आपण आजारी पडतो, त्या विषाणूंना प्रतिकार करण्याची शक्ती ही लिंबाच्या पानात असते. आजारी पडल्यानंतर बघा, आपली आई आपल्याला आंघोळ करायची असेल, आपलं अंग पुसायचं असेल तर त्याच्यात कडुनिंबाची पानं टाकते आंघोळीच्या पाण्यात आणि त्याच्यापासून ती आपल्याला आंघोळ घालते. हे असं का करते, कारण आपल्याला व्हायरल इन्फेक्शन झालेलं असतं आणि हे इन्फेक्शन कमी होण्यासाठी आपली आई लिंबाचा पाला घालत असते. त्यानंतर फार महत्त्वाचं म्हणजे आपले जे साठवणीचं धान्य असतं, तांदूळ, ज्वारी, गहू, ते साठवणीच्या धान्यामध्ये कडुनिंबाचा पाला टाकला जातो. त्यामुळे त्या कडुनिंबाच्या पाल्यामध्ये होतं काय, हे धान्याला कीड लागते, छोटे छोटे किडे होते.
म्हणजेच काय, तसंच आपल्याला झाडांपासून ऑक्सिजन मिळतो आणि कार्बन डायऑक्साईड वायू झाडं शोषून घेतो. प्रत्येकाने झाड लावलंच पाहिजे आणि झाडाची निगा पण आपण राखलीच पाहिजे. धन्यवाद. चला तर मग सर्वांनी मिळून आपण पर्यावरणाचं रक्षण करूया आणि वृक्षारोपण करूया. ही वनीकरणाची दिंडी अशीच पुढे चालू ठेवूया. दिंडी चालली वनीकरणाला, हा दिंडी चालली वनीकरणाला. झाडे लावा झाडे जगवा झाडे आहेत निसर्ग ठेवा. झाडे लावा झाडे जगवा झाडे आहेत निसर्ग ठेवा. दिंडी चालली वनीकरणाला, दिंडी चालली वनीकरणाला.